नाही, यावर्षी खरं म्हणजे आपण बघत असाल तर जवळपास 20-25% वारकरी जास्त मला दिसत आहेत गेल्या वर्षीपेक्षा, 2 वर्षापेक्षा. कारण यावर्षी थोडं वरुण राजाने कृपा केलेली आहे, पेरण्या चांगल्या झालेल्या आहेत, दुबारपेरणीचं संकट फार कुठे नाही आहे राज्यामध्ये. आणि म्हणून वारकरी मोठ्या संख्येमध्ये पांडुरंगाच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेला आहे. अगदी मी सगळ्या दूर फिरलो. मी कालपासून आलो आहे, मुख्यमंत्री महोदय पण काल संध्याकाळपर्यंत होते, त्यांनी पाहणी केली, त्यांनी दौरा केला आणि मी 3 दिवस इथेच थांबलेलो आहे. 18 तारखे सकाळपर्यंत मी इथेच राहणार आहे. पण यावेळी जो उत्साह आहे ते सगळं भक्तिमय वातावरण झालेलं आहे. मला वाटतं की गेल्या वेळेपेक्षाही जास्त गर्दी म्हणजे 20% जास्त वारकरी मला वाटतं या ठिकाणी आलेले दिसत आहेत. आणि त्यामुळे नियोजन आम्हाला तसंच करावं लागतं आहे. यावेळेला आपण बघितलं असेल की किती स्वच्छ, निर्मल, सुरक्षित वारी या ठिकाणी चाललेली आहे. म्हणजे कुठेही घाण नाही, टॉयलेट बाथरूम मी स्वतः जाऊन सगळीकडे बघतोय. अगदी सगळ्या ठिकाणचे बघितले. काल रात्री मी 2 वाजेपर्यंत बाहेरच फिरत होतो. ज्या वाऱ्या थांबल्या तिथे त्याच्याकडे जाऊन बघितलं आणि स्वतः कुठे घाण आहे का, कुठे काही अस्वच्छता आहे का, माणसं आहेत की नाही, मॅनपॉवर आम्ही दुप्पट केलेली आहे, टॉयलेटच्या संख्येमध्ये आम्ही दुप्पट भर केलेली आहे, टँकर आम्ही पाण्याचे दुप्पट दिलेले आहेत. सगळ्या व्यवस्था अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये दिलेल्या आहेत. कुठेही निधीची कमतरता नाही. माझं नुसतं ग्रामविकास खातं म्हटलं तर मागच्या वर्षी 21-22 कोटी दिलेले होते. यावेळेला 50 कोटीच्या वर मदत निधी आम्ही या ठिकाणी या वारीसाठी दिलेला आहे. आणि म्हणून ही वारी स्वच्छ व्हावी, सुंदर व्हावी, सुरक्षित व्हावी आणि ही वारी निर्मल व्हावी यासाठी शासनाचे प्रयत्न या ठिकाणी आहेत. वारीचं राजकारण होऊ नये असे प्रत्येकाचं म्हणणं होतं. मात्र यावेळेस त्याच्यावर सुद्धा चर्चा झाली. राहुल गांधी येणार होते, आज नाना पटोले पण म्हणले येणार होते, पण काही चेंजेस झाले. काय वाटतंय? नाही, याच्यामध्ये तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी यावं नाही यावं, त्यांना आता काय यावं असं वाटतं इतक्या वर्षानंतर, हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही त्याच्यावर काही बोलणार नाही. बघा, पांडुराचं दार आहे सगळ्यांसाठी उघडं आहे. हे मंदिर आहे सर्वांसाठी उघडं आहे. इथे कोणी कोणत्या पक्षाचा कोण आहे, कोणत्या धर्माचं, त्याला कोणाला इथे मजा येऊ नये मला असं वाटतं. आणि म्हणून ते सगळ्यांसाठी उघडं आहे. कोणी इथे यावं, दर्शन घ्यावं. त्यामुळे राजकारणाचा कुठे विषय नाही. पण काही लोक राजकीय हेतूने प्रेरित होऊन ठराविक वेळेलाच येत आहेत. आतापर्यंत देवाधिकांवर टीका करत होते, मंदिरांवर टीका करत होते, त्यांना आता देव आठवायला लागलेला आहे. हे तेवढंच खरं आहे. जरांगे पाटील पण काल रात्री दर्शन घेऊन गेलेले आहेत आणि परत त्यांनी सांगितले 20 तारखेला मी उपोषणाला बसणार आहे. तुमच्यावर वैयक्तिक नाव घेऊन टीका केली. संपणार आहेत हे प्रश्न, कशा पद्धतीने संपतील? बघा, माझ्यावर टीका का करतात तर मला हे समजत नाही आहे. मी फक्त एकच म्हटलं की बाबा आरक्षण टिकणारच घ्यावं, आम्ही द्यायचं आणि कोर्टामध्ये एका दिवसात ते निकाली निघावं. उगाच समाजाची फसवणूक व्हावी ही आमची अजिबात अपेक्षा नाही आहे. आणि म्हणून टिकणारं आरक्षण पण घ्या एवढंच मी म्हटलं होतं. त्यामुळे त्यांना माझा राग आलेला दिसतोय. मी दुसरं तर काही बोललेलो नाही. मी 5 वेळा मीच त्यांना जाऊन भेटलो, मीच त्याच्याशी बोलणी करत होतो. पण आता एखादा आपण शब्द बोललो आणि ती वस्तुस्थितीला धरून बोललो तरी त्यांना त्याचा एवढा राग आहे की प्रत्येक सभेमध्ये ते मलाच सदाभाऊ बोलतायत. त्यांचा मोर्चा त्यांनी वळवावा, देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊन जी काही टीका होती त्यापेक्षा शरद पवारांना त्यांनी त्यांच्यावर बोलावं. आतापर्यंत इतिहास बघितला आरक्षणाचा तर खरं तर त्यांच्या मला तेच कळत नाही. 50 वर्षामध्ये पवार साहेबांनी आरक्षणाचा सुद्धा काढला नाही. त्यांनी कधी आरक्षणावर एक शब्द भर बोलले नाहीत. आणि आज आम्हीच वाईट झालो आरक्षण देऊन. 14 ते 19 मुख्यमंत्री देवेंद्रजी होते त्यावेळेलाच आरक्षण दिलं गेलं. आता दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरेजींचं सरकार असताना उद्धवजींचं त्यावेळेला ते नाकारलं गेले. वस्तुस्थिती आहे. मग आम्हीच वाईट झालो परत आरक्षण देऊन. आणि ज्या लोकांनी 50 वर्षामध्ये आरक्षणाची गरज काय, समाजाला आरक्षणाची गरज नाही अशी स्टेटमेंट केली, ती रेकॉर्ड आहेत. आज तुम्ही त्यांचा बोलबाला करतात आणि आम्हाला ज्यांनी आरक्षण दिलं त्यांच्यावर टीका टिप्पणी करतात. मला वाटतं हे योग्य नाही. आरक्षण देवेंद्रजींनीच त्यावेळेला 5 वर्ष मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी दिलेलं होतं. ही वस्तुस्थिती आहे. आताही एकनाथजी शिंदे प्रयत्न करत आहेत, दोन्ही मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. आमची भूमिका स्पष्ट आहे. आरक्षण आम्हाला द्यायचंच आहे, परंतु ते टिकणारं असलं पाहिजे. कोर्टामध्ये कुठे ते नकारता कामा नये, ही आमची त्यामागची भूमिका. आज भुजबळ गेले होते शरद पवारांना भेटायला आणि त्यांनी सांगितले की या गोष्टीसाठी गेले होते. नेमका काय म्हणजे त्याच्या मागचं जे आहे? नाही, भुजबळ साहेब का गेले, केव्हा गेले हे मलाही माहिती नाही. मी ते बघितले नाही, ऐकले तर तुम्ही सांगतायत. म्हणून मी आता ते जुने त्यांचे नेते होते, गेले असतील. समाजाचा ताणतणाव चाललेला आहे त्या संदर्भात ते बोलले असतील. कारण ही महाराष्ट्राची म्हणजे खरं पुरोगामी महाराष्ट्र आहे. इथे जाती जातीमध्ये समाजामध्ये वाद व्हावेत, कुठेतरी विकोपाला जावे, टोकाची भूमिका घ्यावी असं कधी होता कामा नये. हे सर्वांनाच वाटतं आहे. आणि म्हणून मला वाटतं यासाठी काय जे करता येत असेल ते सर्वांनी करावं. ते काही मला माहिती काय त्रास दिला कोणी. आता त्यांचा पक्ष वेगळा, ते वेगळे, त्यांना काय त्रास दिला मला कळालं नाही.
आता तो विषय जो आहे तो आमच्या वरिष्ठांचा दिल्लीच्या पातळीवर, कोणाला तिकीट द्यायचं कोणाला नाही हे सगळं त्यांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे कोणाला तिकीट दिलं साहजिक आहे, त्यांना तिकीट दिलं ते दुसऱ्या पक्षामध्ये गेले, निवडून आले, ठीक आहे. पण मुद्दाम त्रास द्यायचा होता, आम्हाला मुद्दाम डावलं असा कुठलाही विषय नाही. आमच्याकडे एक सिस्टीम आहे तिकीट द्यायची, त्या सिस्टीममध्ये त्यांना तिकीट मिळालं नाही, ही वस्तुस्थिती आहे. आपण आला होता मोहिते पाटलांकडे, प्रयत्न केले नाही झाले, धैर्यशील मोहिते पाटील निवडून आले. मात्र रणजितसिंह मोहिते पाटील अजून भाजपमध्ये आणि काय नक्की म्हणजे हे आता असतात घराघरामध्ये अनेक ठिकाणी. पण बघा, एक राष्ट्रवादीमध्ये आहे, एक भाजपमध्ये आहे, एक तिसऱ्याच कुठेतरीमध्ये लटकतो आहे. अशी आहेत ना काही उदाहरणं आपल्या जळगाव, म्हणजे जळगाव नाही महाराष्ट्रामध्ये, तर अशी उदाहरणं आहेत. त्यामुळे त्यांना काय दोष द्यायचा, ठीक आहे. मला वाटतं अजून सगळे आपला सर्वे करतायत, पाहणी करतायत, बघतायत कुठे काय होईल, कोण पुढे कोण मागे, सर्वे चाललेले आहेत. मला वाटतं तर शेवटी तिन्ही आमचे नेते एकत्र बसतील आणि आमचा महायुतीचा जो निर्णय आहे तो शेवटी दिल्लीला आमच्या वरिष्ठांकडे होईल. जळगावचा विषय कधी संपला नाही काय? कुठला काय संपलेला आहे ना, तर आमच्याकडे मंत्री झाले आहेत आमच्या रक्षाताई. आता काय विषय राहिला जळगावचा? प्रवेश नाही, त्या बाबतीत मला माहीत नाही, ते त्यांनाच विचारतो. आता मला अजून तर कुठल्या नावाची चर्चा दिसत नाही, मला कुठे नावाची अजून जागेची चर्चा नाही. तर नावाची चर्चा कुठे होईल? अजून जागा कोणाला किती द्यायच्या कोणत्या द्यायच्या हे ठरत नाही आहे, तर नाव कसं काय ठरू शकेल? त्यामुळे मी त्याच्यावर बोलणं काही संयुक्तिक नाही. आज नाना पटोले पण आले होते, भावी मुख्यमंत्री म्हणून वेळा दिली त्यांच्या त्यांनी, आणि पुढच्या वर्षी मुख्यमंत्री यावे म्हणून अनेक मुख्यमंत्री आहेत. उद्धवजीपासून आहेत, संजय राऊत काही वेगळं सांगतायत, काँग्रेस काही वेगळं सांगते, शरद पवार गट काही वेगळं सांगतोय, ताई पण आहेत, सगळे आहेत. आता रेसमध्ये सगळे आहेत. आता कोणाला नाही म्हणावं आपण? आता ते काही मी एकदम पार्टीचा सुप्रीमो नाही आहे आणि आमच्याकडे अशी पद्धत नाही आहे. आमच्याकडे एक वेगळी पद्धत आहे. इथे सगळे सर्वे होतील, इथे आम्ही बघू, नंतर वरती वरिष्ठांकडे दिल्लीला, कारण आम्ही 3 पक्ष आहोत, अजून आमचे काही मित्र पक्ष आहेत, ते सर्वांचा निर्णय दिल्लीकडे वरिष्ठांकडे त्या ठिकाणी होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.